नमस्कार, घर स्वप्नांचं या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत। मुंबई विकसित झाली आहे, त्याचबरोबर आजूबाजूचा परिसर देखील विकसित होतोय। त्यामुळे साहजिकच प्रत्येकाची घराची गरज ही वाढत चालली आहे आणि मुंबई जवळच्या तळोजा परिसरामध्ये आर्यनकडनं अनायका 7 हा फेज निर्माण केला जातोय आणि लवकरच तो ग्राहकांसाठी देखील खुला असणार आहे आणि आज आपण त्याचबद्दल वैशिष्ट्य जाणून घेणार आहोत। आज आपण आलो आहोत मुंबईच्याच बाजूला बसलेल्या नवी मुंबईत। नवी मुंबईतल्या तळोजा इथे साकारण्यात येत आहे आलिशान प्रोजेक्ट अरिहंत अनायका 7। मुंबईच्या धावपळीतून बाहेर पडून निसर्गाच्या सानिध्यात घर घेण्याचं स्वप्न असेल तर नक्कीच हा प्रोजेक्ट सर्वार्थाने उत्तम आहे। आम्ही आता उभे आहोत अनायकाच्या फेज 3च्या कंपाऊंडमध्ये आणि माझ्यासोबत साइट हेड आहेत सागर औटीजी। त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की अनायका 7ची वैशिष्ट्य काय आहेत। सर, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। अनायका 7 येते आता, पहिले 1 ते 6 फेज झालेले आहेत, आता 7व्या फेजमध्ये तुम्ही पदार्पण करतायत। मला या 7व्या फेजबद्दल जाणून घ्यायला आवडेल आणि त्याचबरोबर अरिहंत सुपरस्ट्रक्चरच्या संदर्भात तुम्ही माहिती द्या। अरिहंत सुपरस्ट्रक्चरबद्दल सांगायचं झालं तर गेली 35 वर्षाहून अधिक कार्यकाळ आपण या रिअल इस्टेट सेगमेंटमध्ये आहोत। विविध अशा लोकेशन्सला आपले प्रोजेक्ट चालू आहेत, पनवेल, खारघर, वाशी, बदलापूर, कर्जत, खोपोली, तळोजा। At Arihant, apart from the customer satisfaction, we strive to see there is wealth creation for all the stakeholders and we contribute to the well-being of the society at large. Arihant Superstructures Limited has the #1 position in Navi Mumbai when it comes to market share across all segments. We believe in consumer services and no hardship policy to home buyers, which is rare in the real estate sector across India. Arihant Superstructures Limited are the pioneers in construction business, making 4-story to 53-story high-rise towers. In all aspects, we adopt standard operating processes with no deviations in materials used and aesthetic designs. अनायका म्हणजे सुंदर आणि शक्ती सुरक्षिततेचा संगम असं मानू शकतो। उत्तम क्वालिटीचं बांधकाम आणि सुसज्ज सोयी सुविधा हे या प्रोजेक्टचं खास वैशिष्ट्य आहे। तळोजामधला प्रोजेक्ट आहे अरिहंत 7 अनायका। ऑलरेडी हा जो प्रोजेक्ट जर बघायला गेलं तर 16.5 एकरच्या लँड पार्सलमध्ये हा प्रोजेक्ट येतो। याच्यामध्ये अनायका 1, 2, 3, 4, 5, 6 पर्यंत आपण प्रोजेक्ट बनवलेले आहेत। त्यानंतर आता नवीन आपण त्याचाच एक भाग म्हणून 7 अनायका हा प्रोजेक्ट लॉन्च करत आहोत। अरिहंत अनायका या आलिशान प्रोजेक्टमध्ये समाजातल्या सामान्य घटकांचा विचारही करण्यात आलेला आहे। आतापर्यंत अरिहंत अनायकाचे 4 फेज पूर्णपणे ग्राहकांकडून व्याप्त करण्यात आले आहेत। याबाबत ग्राहकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। अनायका 5 आणि 6 साठी ग्राहकांचा वाढता प्रतिसाद बघता अरिहंतकडून अनायका 7 लवकरच उभं राहणार आहे। 1 BHK, 2 BHK ग्राहकांसाठी उपलब्ध असतील। या 7 फेजमध्ये वेगळं काय असणार आहे? 7 फेजमध्ये अरिहंत एक असं डेव्हलपर आहे की प्रत्येक प्रोजेक्टमध्ये काहीतरी युनिक घेऊन येण्याचा प्रयत्न असतो आपला। या प्रोजेक्टमध्ये आपण ऑफिस स्पेसेस प्रोव्हाइड केलेले आहेत। 1 BHK, 2 BHK हे सर्वच डेव्हलपर कॉन्फिगरेशन्स बनवतात। यामध्ये आपण 1 BHK विथ ऑफिस स्पेस दिलेला आहे, 2 BHK विथ ऑफिस स्पेस आपण प्रोव्हाइड करतो आहे, जेणेकरून फ्लॅटमध्येच तुम्हाला अटॅच ऑफिस स्पेस आपण प्रोव्हाइड केलेला आहे।
प्रत्येक प्रोजेक्टमध्ये वेगळेपण आणण्याचे प्रयत्न आर्यनकडून नेहमीच केले जातात. सर्वसामान्यांच्या गरजा लक्षात घेऊन अनोखी संकल्पना तयार करण्यात आली आहे. अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या काम करू शकता, ज्याच्यामध्ये आर्यन अनायका 7 मध्ये आपण हा घराच्या आतमध्ये ऑफिस स्पेस दिलेला आहे. हा आपण फ्लॅट बघू शकता. आर्यन अनायका 5 मधील फ्लॅट आहे. कशा प्रकारे आपण फ्लॅट डिलिवर्ड करतो, एक कन्स्ट्रक्शन क्वालिटीसाठी तुम्ही हा सॅम्पल बघू शकता. कशा प्रकारे आपण काम करून दिलेला आहे. हा आहे लिव्हिंग रूम आपला. सेफ्टीसाठी फायर सेफ्टी पण स्प्रिंकल्स आपण प्रोव्हाइड करत आहोत प्रत्येक फ्लॅटसाठी. त्याच्यानंतर कन्सील फिटिंग्स असतील. ब्रँडेड आपण फिटिंग्स यूज करतो याच्यामध्ये. आता आपण पाहणार आहोत किचन. डबल साईड प्लॅटफॉर्म ह्याच्यामध्ये किचन दिलेलं आहे. बीम लेवलपर्यंत पूर्ण टायलिंग्स आपण ह्याच्यामध्ये प्रोव्हाइड करून देत आहोत. त्यानंतर हा आहे आपला कॉमन वॉशरूम. WC एरिया. आणि हा असणार आहे आपला बेडरूम. आता बघूया आपण. हा 2 BHK असणार आहे. एकंदरीत हा तुमचा लिव्हिंग रूम असेल. डायनिंग स्पेस या साईडला दिलेला आहे. फायर सेफ्टीसाठी फायर स्प्रिंकल्स पण दिलेले आहेत. त्यानंतर हा आपला किचन असेल. हा बघू शकता, हा किचन आहे. डबल साईड प्लॅटफॉर्म किचन येणार आहे. ठीक आहे. इथे सर्व्हिस प्लॅटफॉर्मही दिलेला आहे. डेडिकेटली ह्या साईडला फ्रीजसाठी पण जागा दिलेली आहे. या साईडला बाल्कनीही दिलेली आहे. त्याच्यामध्ये वॉशिंग मशीन वगैरे पण तुम्ही युटिलाइज करू शकता. हा असणार आहे कॉमन वॉशरूमचा एरिया. स्पेशियल असा वॉशरूमचा एरिया दिलेला आहे. बीम लेवलपर्यंत पूर्ण टायलिंग्सवर येईल. त्यानंतर आपण पाहणार आहोत फर्स्ट बेडरूम. हा बेडरूम साईज तुम्ही बघू शकता. स्पेशल अशी साईज आपण प्रोव्हाइड केलेली आहे याच्यामध्ये. त्यानंतर आपण पाहणार आहोत मास्टर बेडरूम. मास्टर बेड विथ अटॅच टॉयलेट अँड बाथरूम या साईडला तुम्ही बघू शकता. ग्राहकांना परवडतील अशा किमतींमध्ये फ्लॅट्स उपलब्ध आहेत. कनेक्टिव्हिटी उत्तम आहेच, मात्र आलिशान आणि उत्तम बांधकाम असल्यामुळे ग्राहकांचा कल अधिक वाढला आहे. बऱ्याच वेळा बघण्यात आलेलं आहे की अनायका फेजच्या वेगवेगळ्या 1, 2, 3, 4मध्ये बिल्डिंगची हाईट ही वेगवेगळी होत चाललेली आहे. तर 7मध्ये किती असणार आहे? साधारण जर बघायला गेलं तर फेज 1 आम्ही ज्यावेळेला लॉन्च केलेला त्यावेळेला 4 माळ्याची बिल्डिंग होती. त्याच्यानंतर 7 माळे, 10 माळे, 14, 16 आणि आता 7 अनायका जो घेऊन आलेला तो आपण 22 माळ्याचा हा टॉवर असेल. 2 टॉवर्स ह्याच्यामध्ये येतात. साधारण ह्याच्यामध्ये 750 फ्लॅट्स असतील प्लस ॲडिशनली 45 शॉप्स पण आपण ह्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण काय एरिया आहे अनायका 7मध्ये? 583चा एरिया आहे. 658, 942चा एरिया आपण प्रोव्हाइड करतो ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये 1 BHK विदाऊट ऑफिस, 1 BHK विथ ऑफिस आपण देतो. 2 BHK विथ ऑफिस आपण प्रोव्हाइड करत आहोत.
अनायका 7 हे प्रोजेक्ट मुंबईजवळच्या तळोजा परिसरामध्ये आहे. या तळोजा परिसराबद्दल तुम्ही काय सांगाल? पुढे इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने इथे कितपत काय म्हणजे पॉसिबिलिटी आहेत? नक्कीच इन्व्हेस्टमेंटसाठी जर बघत असाल तर हा उत्तम असा पर्याय अनायका 7 आपण घेऊन आलेलो आहोत. कनेक्टिव्हिटी वाईज बघत असाल तर मेट्रो स्टेशनपासून हार्डली 1.5 किलोमीटरच्या अंतरावर हा प्रोजेक्ट आहे. प्लस खारघर स्टेशन तुम्हाला नियरबाय रेल्वे स्टेशन पडणार आहे. NH4 हायवे जो आहे तो 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. इथून 20 ते 25 मिनिटाच्या अंतरावर अटल सेतू आहे. नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे ते साधारण 20 ते 25 मिनिटाच्या अंतरावर आहे. जे पण स्कूल्स कॉलेज नियरबाय आहेत तर त्याच्या बसेस आपल्या प्रोजेक्टपर्यंत येत आहेत. तर उत्तम असा पर्याय हा अनायका 7 ग्राहकांसाठी नक्कीच ठरेल. ॲम्युनिटीज आतापर्यंत तुम्ही चांगल्या दिलेल्या आहेत, वेगवेगळ्या फेजमध्ये त्या आहेत दिसत आहेत. ह्यामध्ये कशा पद्धतीच्या ॲम्युनिटीज आहेत, कोणत्या ॲम्युनिटीज तुम्ही देताय? यामध्ये आपण बेसिक सर्व ॲम्युनिटीज कवर केलेले आहेत. क्लब हाऊस आपण असं नाही की 7 आपण फेसेस दिलेले आहेत. 7 फेस मिळून एकच असा क्लब हाऊस नाही दिलेला आहे. प्रत्येक फेसला असं स्वतंत्र असा आपण क्लब हाऊस देण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्लब हाऊसमध्ये इंडोर गेम, जिम्नॅशियम, बँक्वेट हॉल, इंडोर गेम्स, गार्डन्स अशा विविध प्रकारच्या ॲम्युनिटीज आपण ह्यामध्ये दिलेल्या आहेत. घर घ्यायचं म्हटलं की आर्थिक बजेट हे विचाराधीन असतं प्रत्येकाच्या. अनायका 7मध्ये किती बजेट असायला पाहिजे? या प्रोजेक्टचं बजेट वाईज बघायला गेलं तर 1 BHK 33 लाखापासून सुरुवात आहे. 2 BHK 49 लाख प्लस टॅक्सेसपासून सुरुवात आहे. अरियंत अनायका हे प्रोजेक्ट आतापर्यंत 6 फेजमध्ये साकारण्यात आलंय. नवी मुंबईपासून काही मिनिटांच्या अंतरावर तळोजामध्ये हे प्रोजेक्ट साकारण्यात येत आहे. नवी मुंबईतील तळोजा कनेक्टिव्हिटीसाठी उत्तम आहे. 1.5 किलोमीटर अंतरावर मेट्रो स्टेशन. फक्त मुंबईकरांसाठीच नाही तर पुणेकरांसाठी देखील उत्तम कनेक्टिव्हिटी आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे पासून 5 किलोमीटरच्या अंतरावर हे प्रोजेक्ट आहे. तसंच NMMTची बस सुविधा असून तळोजा खारघर ब्रिज काही मिनिटांच्या अंतरावर आहे. नवी मुंबईतला महत्त्वाकांक्षी एअरपोर्ट काही अंतरावरच. घर स्वप्नांच्या या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेकनंतर अजूनही काही वैशिष्ट्य जाणून घेणार आहोत अनायका 7 बद्दल. अरियंत अनायका हे प्रोजेक्ट ग्राहकांसाठी एक उत्तम पर्याय आहे. प्रशस्त लॉबी, उत्तम बांधकाम, आकर्षक सोयी सुविधा यामुळे ग्राहकांनी या प्रोजेक्टला पसंती दर्शवली आहे. या प्रोजेक्टबद्दल सांगायचं झालं तर हा प्रोजेक्ट टोटल 16.5 एकरमध्ये हा प्रोजेक्ट येतो. 2 विंगचा हा प्रोजेक्ट असणार आहे. साधारण 22 माळ्याची ही बिल्डिंग्स येते. ह्याच्यामध्ये कमर्शियल शॉप्सही उपलब्ध आहेत. कनेक्टिव्हिटीबद्दल सांगायचं झालं तर हा प्रोजेक्ट मेट्रो स्टेशन पेंदर मेट्रो स्टेशनपासून एक्झॅक्टली 1.5 किलोमीटरच्या अंतरावर हा प्रोजेक्ट येतो. इथून 2 किलोमीटरच्या अंतरावर NH4 हायवे आहे, जेणेकरून तुम्ही ठाणे, कल्याण किंवा पनवेल या साईडला तुम्ही मूव्ह करू शकता. त्याचबरोबर खारघर टू तळोजा फ्लायओव्हरचं काम चालू आहे, तेही अंतिम टप्प्यात आहे. एकदा तो फ्लायओव्हर झाल्यानंतर खारघर टू तळोजा हाही डिस्टन्स कमी होणार आहे. 20 मिनिटांच्या अंतरावर अटल सेतू आहे. त्यानंतर 20 ते 25 मिनिटाच्या अंतरावर नवी मुंबई एअरपोर्ट असणार आहे. एकूणच कनेक्टिव्हिटीच्या उद्देशाने हा उत्तम असा पर्याय अनायका 7 हा ठरणार आहे. प्रोजेक्टच्या ॲम्युनिटीजबद्दल सांगायचं झालंच तर टोटल 7 फेजचा हा प्रोजेक्ट आहे. प्रत्येक फेजमध्ये आपण इंडिव्हिज्युअल असा क्लब हाऊस दिलेला आहे. क्लब हाऊसमध्ये इंडोर गेम, जिम्नॅशियम, बँक्वेट हॉल विविध प्रकारच्या ॲम्युनिटीज आपण प्रोव्हाइड केलेल्या आहेत.
USP-बद्दल सांगायचं झालं तर प्रत्येक डेव्हलपर 1 BHK 2 BHK स्टँडर्ड कॉन्फिगरेशन्स बनवतात. आपण यामध्ये अधिक काय करू शकतो तर आपण ह्याच्यामध्ये ऑफिस स्पेस ॲड केलेला आहे. 1 BHK विथ ऑफिस, 2 BHK 2 BHK विथ ऑफिस कन्सेप्ट आपण घेऊन आलेलो आहोत. फ्लॅटसहित तुम्हाला सेपरेट असा ऑफिस स्पेस भेटणार आहे, जेणेकरून वर्क फ्रॉम होम असेल किंवा स्टडी रूम म्हणूनही तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. ग्राहकांचा ऑफिस स्पेससाठी उत्तम असा प्रतिसाद आम्हाला भेटत आहे. अनायका 7च्या रेट्सबद्दल सांगायचं झालं तर 1 BHK 1 BHK O आणि 2 BHK O असे कॉन्फिगरेशन्स असणार आहेत. ह्याच्यामध्ये स्टार्टिंग रेंज आपण ठेवलेली आहे 33 लाख प्लस टॅक्सेस, 2 BHKसाठी 49 प्लस टॅक्सेस. मेजर सर्वच बँकेकडून अर्थसहाय्य तुम्ही घेऊ शकतात. NSE BSE लिस्टेड कंपनी आहे, प्रोजेक्ट नावाजलेल्या सर्व बँकेकडून अप्रूव्ड आहेत. आर्यन सुपरस्ट्रक्चरबद्दल सांगायचं झालं तर ही एक NSE BSE लिस्टेड कंपनी आहे. गेली 35 वर्षाहून अधिक टाईमपासून आपण या क्षेत्रात कार्यरत आहोत. 65पेक्षा अधिक प्रोजेक्ट आपण डिलिव्हर्ड केलेले आहेत. वर्षाला आपण 1200 ते 1500 फ्लॅटचा पजेशन्स आपण देत असतो. अरियंत अनायका प्रोजेक्टमध्ये प्रशस्त लॉबीसह स्विमिंग पूल, जिम, गार्डन, इंडोर गेम रूम देण्यात आलेली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने 24/7 सिक्युरिटी गार्ड्स आहेत. त्याचबरोबर CCTV ही आपण कॉम्प्लेक्समध्ये इन्स्टॉल करून दिलेले आहे. अरियंत 7 अनायका ह्या प्रोजेक्टच्या अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता 8069250017 आणि आमची वेबसाईट असेल www.asl.net.in. तर अरियंत अनायका या प्रोजेक्टमध्ये फ्लॅटची रचना ऐसपैस करण्यात आली आहे. संपूर्ण घरात विट्रीफाईड फ्लोरिंग आहे. ॲक्रेलिक वेल्वेट फिनिशिंगमुळे घराला आणखी शोभा आली आहे. तर किचनमध्ये ग्रॅनाइट प्लॅटफॉर्म, ॲल्युमिनियम पावडर कोटेड साइडिंग विंडो देण्यात आलेली आहे. उत्तम क्वालिटीचे इलेक्ट्रिक स्विचेस देण्यात आलेले आहेत. तसंच कार पार्किंगचीही उत्तम व्यवस्था या प्रोजेक्टमध्ये आहे. मुंबईपासून काही तासांच्या अंतरावर असल्यामुळे हे प्रोजेक्ट अन्य प्रोजेक्टपेक्षा वेगळं आहे. धकाधकीच्या जीवनापासून निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला तुमचं स्वप्नातलं घर साकारायचं असेल तर अरियंत अनायका 7 हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. तेव्हा अरियंत अनायकाच्या माध्यमातून साकार करा तुमच्या स्वप्नातलं घर. घर स्वप्नांचं या कार्यक्रमामध्ये आज आपण भेट दिली अरिहंतच्या अनायका 7 या फेज संदर्भात आणि यामध्ये जाणून घेतले त्यांची वैशिष्ट्ये. तुर्तास घर स्वप्नांचं या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा झी 24 तास.